आणि थोरलं कुटुंब आता आपल्यासोबत आहे सौ आशा आणि सुधीर चिंचवडे. नमस्कार. मगाशी ना सासूबाईंनी सांगितलं की यांना घाबरून असतात, त्या थोड्या चिडचिड्या करतात. मग खरं आहे का हे घरामध्ये? कसा आहे स्वभाव, कसा आहे तुम्ही सांगा आता. थोडं एखादं काम तिच्या मनासारखं झालं पाहिजे हा, आणि ते पटकन संपलं पाहिजे. पटकन संपलं पाहिजे म्हणजे फटाफट काम घेतलं की ते पूर्ण करायचं. कधी तुम्ही त्यांना चहा वगैरे नाही दमल्यावर करून दे? नाही कधीच नाही. हे बरोबर आहे का? द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे, पण आता कसं जॉईंट फॅमिली त्यामुळे तसं करता येत नाही. बरं. बाकीचे काय म्हणतील, काय रिॲक्ट करतील ते त्यांना वाटतं. त्यामुळं म्हणजे माझी पण कधी तशी अपेक्षा नाही की त्यांनी ते करून द्यावं, आणि त्यांना पण ते आवडतच नाही. आणखीन काही गमती येतो स्वभाव त्यांच्या? सर्वांच्या म्हणजे असा संध्याकाळी वगैरे फॅन केला आहे ना लावलेला अजिबात आवडत नाही. मला फॅन शिवाय झोप येत नाही. झोपच येत नाही. आणि मग मी काय करते, मुलं असतात, मुलांना फॅन काय सहन होत नाही, मग सर्दी हे ते त्रास होतो ना मुलांना. मग ह्यांना झोप लागून गेली ना, उठून फॅन बंद करते. मग हे झोपलेले असतात, त्यांना कळतच नाही फॅन चालू आहे का बंद आहे. अरे देवा, मग एकदा झोप लागली काय कळणार, फॅन चालू आहे का बंद आहे? जाऊ दे, सकाळीच कळेल. ह्यांचे काहीतरी आता गमती सांगू तुम्ही, ते बरेच सांगतो तुम्हाला फॅन लागत नाही, ते लागत. तुम्हाला काहीतरी गमती माहितीच असणार. हो, मी जेव्हा फरशी पुसत असते ना, आंघोळ करून येतात, पाय पुसणी असते, त्याला पाय कधीच पुसत नाही. सरळ जातात. मी तिकडून फरशी इकडं पुसत आलेले असतात आणि ते ओले पाय घेऊन तिकडे गेलेले असतात. देवा देवा, परत तुम्हाला पुसायला लागतं ना. का हो, का असा त्रास का देता आमच्या जाऊबाईंना? का त्रास देता असं? बरोबर आहे का हे सगळं बोलतं ते? बरोबर आहे ना? म्हणजे आता हे बदलायला पाहिजे ना त्यांनी. चेंज व्हायला पाहिजे, पण ती पहिल्यापासून मला स्वभावाला औषध नाही असं म्हणून सोडून द्यायचं. पण मला सांगा, आता एक गंमत सांगतो. तो अरेंज मॅरेज झालं तुमचं. समजा लव्ह मॅरेज झालं असतं तुमच्याच वर्गात, बरं तुम्हाला मैत्रिणी होत्या का? पहिली महत्वाची गोष्ट. नाही. होत्या मैत्रिणी होत्या. कोण कोण होत्या? एक गावडे म्हणून आहे, तशी नावं भरपूर आहे. कल्पना पाटील आहे, असे आहेत नावं भरपूर आहेत. भोपे. ठीक आहे, मैत्रिणीच होत्या ना, टेन्शन तुम्हाला नाही. आणि त्यानंतर एक छान राऊंड खेळून टाकू. त्याचं नाव आहे शोध मोहीम. 5 कार्ड्स मी आतमध्ये लपवून ठेवली, ती तुम्हाला शोधायची आहेत. आणि प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे. प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंद वेळ आहे तुम्हाला. शोधाल बरोबर, आणि एक क्लू देणार आहे, त्याच्यामध्ये कळेल कार्ड कुठे आहे. तयारीत राहा, खेळूयात यांच्यासोबत शोध मोहीम. थोरल्या जाऊबाई सज्ज आहेत शोध मोहिमेसाठी. मी काही आगाऊपणे कार्ड जी आता लपवून ठेवली, शोधाल ना सगळी? बरोबर शोधा. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या सासूबाईंना हा पदार्थ जास्त लागतो. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा, काय लागतं सासूबाईंना जास्त? सकाळी सकाळी हा पदार्थ लागतोच. 3, 2, वेळ संपली. वेळ संपली. नाही सापडलं? चहा लागतो त्यांना खूप वेळा, म्हणून चहा पावडरचा डबा होता त्याच्यात ठेवलं होतं. शोधा आता, व्यवस्थित विचार करा, वेळ कमी आहे तुमच्याकडे. पुढचा क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना आणि मुलांना झोपताना हे लागतंच. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा, काय लागतं? त्याच्याशिवाय जमतच नाही. 4, 3, 2, वेळ संपली. वेळ संपली वहिनी, या. नाही सापडलं. दूध पितात ना रात्री झोपताना, मग तुम्ही शोधायला पाहिजे ना. शोधलं ना मी दूध, दुधाच्या पातेल्याच्या खाली ठेवलं होतं. म्हणून सगळीकडे शोधा, आम्ही सांगतोय सगळीकडे शोधा. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांचा आवडता पदार्थ यापासून बनवतात. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा, कशापासून बनवतात? कोणतं कडधान्य आहे? शोधा आता व्यवस्थित. सापडलं. फायनली मिळालेला आहे एक. कुठे होता? हरभराचा डबा. काय आवडतं काय? पुरणपोळी. पुरणपोळी आणि आणखीन एक वडा आवडतो कसला तरी, त्याच्यात ठेवलं होतं. चला, पुढचा आहे क्लू तुमच्यासाठी. सासरे यामध्ये जास्त रमतात. वेळ सुरू होते आत्ता. शोधा, कशात रमतात? 3, 2, वेळ संपली. या. नाही सापडलं. देवाचा देवारा होता, त्या देवाऱ्यामध्येच ठेवलं होतं. कापड होतं लाल, त्याच्या खाली कार्ड होतं. व्यवस्थित शोधा. तिथंच शोधलं. देवाचं नाव आणण्यात व्यवस्थित शोधा. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, ह्यांच्या आवडीच्या पदार्थासाठी लागणारी गोष्ट तुमच्या मिस्टरांच्या. वेळ सुरू होते आत्ता. शोधा, कुठला आता मिस्टरांचा आवडता पदार्थ आहे? 3, 2, वेळ संपली. अरे नाही शोधलं तुम्ही. काय आवडतं त्यांना? काय
आता हे तुम्ही सांगायला पाहिजे काय आवडतं त्यांना. त्यांची चॉईस प्रत्येक ह्याच्यात वेगळी वेगळी आहे मटण ना जास्त त्याची. खातात ना, पण मग मटण मसाला आहे ना घरात, मी सांगतोय त्या कशापासून बनवतात. त्या मटण मसाल्याची त्या पाकिटाला लावलं होतं कार्ड, काही हरकत नाहीये. पण एक कार्ड तुम्ही शोधलंय, बघूयात यामध्ये बक्षीस काय आहे जाऊबाईंसाठी. आणि तुमच्यासाठी बक्षीस आहे 5 किलो तूर डाळ. अभिनंदन. धाकटं कुटुंब आपल्यासोबत आहे आता. सौ करुणा आणि शेखर चिंचवडे, नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली हो लग्नाला? आता 13 वर्ष पूर्ण होती. मग हे बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? म्हणजे हे पहिले आईकडं मला पाहायला आले, परत त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला आले, काय 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 पहिल्यांदा पाहायला आले आणि परत दुसऱ्या दिवशी पाहायला आले, परत पाहायला आले. हो. आणि नंतर 1 महिन्याने निरोप दिला की मुलगी पसंत आहे म्हणून. मग सलग 2 दिवस बघण्याचा कार्यक्रम हो, झाला. 2 दिवस मग दोन्ही दिवस चहा पोहे सगळं. हो सर्व. पण ह्याचं कारण काय मग डबल का पाहिलं? ते नाही मला सांगता येणार, ते त्यांनाच माहिती. का हो मग तुम्ही सांगा ना कारण काय होतं? पहिल्यांदा गेलो तेव्हा लाईट गेली होती. गेले होते लाईट गेली, संध्याकाळी 6 वाजले होते, पाहता नाही आले. पाहता नाही आले व्यवस्थित. हा, व्यवस्थित नाही पाहता आली. आणि त्यानंतर परत मग समजा दुसऱ्या दिवशी गेले. त्या दिवशी लाईट होते, हो ते तेव्हा लाईट नसते मग तर? सकाळी गेलो आम्ही. बरं, यांच्या स्वभावातले कुठले असे गुण येतो की तर बदला म्हणून निगेटिव्ह कुठले पॉइंट्स आहेत बदलायला पाहिजेत? बदलले म्हणजे खूप आहेत तसे. ज्यावेळेस आपण म्हणजे बाहेर येतो मग त्यावेळेस मग मुलांकडे लक्ष देणार, तुमचं लक्ष नसतं मुलांकडं, शिक्षणाकडं. मग मी पण मग आपला जॉब किंवा बिझनेस पण आलो टेन्शनमध्ये की मग नाही का की मग अभ्यास तुम्ही घेतला पाहिजे. चिडतात माझ्यावरती. तुम्ही नाही चिडत त्यांच्यावर? नाही चिडते, पण आता सवय झाली, समजून घेते मी आता त्यांना. आणि आता खेळ खेळत एखादा मस्त शोध मोहीम खेळ आहे. आज काही कार्ड्स मी लपवून ठेवले, 5 ठिकाण आहेत आणि शोधण्यासाठी तुम्हाला एक क्लू देणार आहे, त्यावरून तुम्हाला कार्ड शोधायचंय. प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे, त्यामुळे सगळी कार्ड शोधा, 5ही बक्षीस जिंका. 30 सेकंद वेळ असणार आहे प्रत्येक कार्ड शोधायला. तयार? हो. खेळत शोध मोहीम. बघायचंय आता धाकट्या जाऊबाई किती कार्ड्स व्यवस्थित शोधणार. शोधताल सगळं? चला, पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या घरातल्या लहान मुलांना आवडणारा पदार्थ बनवण्यासाठी लागणारी एक वस्तू आहे, ती तुमच्या जाऊबाईंनी आणली. वेळ सुरू होते आत्ता. काय आवडतं लहान मुलांना ते पहिला आठवा. शोधा 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 शोधा. वेळ संपली. नाही सापडलं तुम्हाला? नाही सापडलं. का नाही सापडलं? बरं, केक आवडतो ना लहान मुलांना, मग त्यांनी वाळू आणली होती घरामध्ये, त्याच्यामध्येच होतं ते. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या सासूबाई, मोठे दीर आणि जाऊबाई या तिघांनी पण मिळून घरात आणलेली एक वस्तू. वेळ सुरू होते आत्ता. अतिशय महत्वाची वस्तू आहे. वेळ संपली बहिणी, या. नाही सापडलं. अहो, शेगडी होती गॅसची घरामध्ये. हा, ती त्यांनी आणली तिघांनी म्हणून. शोधा लवकर लवकर, असं करू नका. त्या म्हणतील काय हे? तुमचा पुतण्या प्रतापला आवडणारा पदार्थ. वेळ सुरू होते आत्ता. लवकर शोधा. वेळ संपली. नाही सापडलं. अहो, काय आवडतं पुतण्याला तुमच्या? खारीक आवडते ना? हो. मग ते खारीक काऊन शोधणार? ते पाकिटात होतं. चला, पुढचा क्लू देतो आता. शोधा, संपत आलेत क्लू. वास्तुशांतीची भेट वस्तू. वेळ सुरू होते आत्ता. शोधा 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 शोधा, लवकर शोधा. वेळ संपली. नाही सापडलं. अरे देवा, हे पण नाही सापडलं तुम्हाला? असं काय करताय वहिनी? वास्तुशांतीला एक ते तांब्याचं घंगाळ आलं होतं ना? हो हो हो, नुसतंच हो म्हणताय मी सांगितल्यावरती. असं करू नका. आता शेवटचा क्लू आहे, हा शोधलाच पाहिजे तुम्ही. सासूबाईंची सर्वात आवडती भाजी. वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपली. नाही सापडलं. अरे देवा, काहीच नाही सापडलं. असं कसं होईल? काय आवडतं त्यांना? हरभऱ्याची भाजी आवडते, सुक्या हरभऱ्याची एक ती भाजी डब्यात ठेवलेली आहे त्यांनी, तिथेच ठेवलं होतं. काय हो जाऊबाई, असं केलं? एकही कार्ड जाऊबाईंना नाही मिळालेला आहे. पण असू द्यात, पुढे खेळा आणि जास्तीत जास्त मार्क्स कमवा. खेळ रंगात आलाय आणि आता खरं तर जबाबदारी वाढली आहे सासूबाईंची, कारण तुमच्याकडे आहेत 10 बोनस गुण आणि तुम्ही दोघींपैकी एकीला देऊ शकता. तर हे कार्ड घ्या, त्या सुनबाईंचं नाव लिहा. टेन्शन आलं ना तुम्हाला? काय ना, या दोघी चिडचिड आहेत आणि या बिचारे शांत आहेत, त्यामुळे यांना मी प्रोटेक्शन देणार आहे.